परिवहन उपक्रमाचा चेअरमन आम्ही बिनविरोध करून दाखवू असा दावा पालिकेचे विरोधी पक्षनेते महेश कोटी यांनी केले। मागील 1 वर्षापासून परिवहन उपक्रमातील कर्मचाऱ्यांना वेतन मिळाले नाही। उसनवारी करून परिवहन उपक्रमाला जिवंत ठेवण्याचे केविलवाणी प्रयत्न केले जात आहेत। तरी देखील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये परिवहन उपक्रमाच्या पदाकरिता रस्सीखेच होताना दिसून येत आहे। 11 मार्च रोजी पालिकेच्या परिवहन समितीच्या सभेमध्ये नूतन सभापती पदाची निवडणूक प्रक्रिया पार पाडली जाणार आहे। परिवहन समितीमध्ये भाजपा 6, शिवसेना 3, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 2 आणि MIM पक्षाचा 1 असे एकूण संख्याबळ आहे। परिवहन उपक्रमातील संख्याबळाच्या जोरावर भाजपाकडून जय साळुंखे यांनी उमेदवारी दाखल केली आहे, तर विरोधी पक्षाकडून शिवसेनेचे परशुराम भिसे यांनी परिवहनच्या सभापती पदाकरिता अर्ज दाखल केलाय। परिवहन उपक्रमाला सभापती निवड प्रक्रियेत भाजपा बाजी मारेल आणि तशी रणनीती आखली आहे, अशी प्रतिक्रिया भाजपाचे शहराध्यक्ष विक्रम देशमुख यांनी व्यक्त केली। सोलापूर महानगरपालिका परिवहन विभाग सभापती पदासाठी आज नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी आज सोलापूर शहराचे महापौर यन्नमताई, उपमहापौर राजेश काळेजी, त्यांचे पक्षाचे सरचिटणीस शशीभाऊ थोरात, प्रधानेजी आणि परिवहनचे सर्व सदस्य अशांनी आज जय साळुंखे यांना भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश समन्वय समितीकडनं आलेल्या नावाला आज नामनिर्देशन पत्र आम्ही आज दाखल केलेलं आहे आणि आमचा उमेदवार बहुमताने निश्चितपणे निवडून येईल। आज महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या फॅक्सने त्यात परिवहन समिती चेअरमन पदाच्या उमेदवारासंदर्भात जय साळुंखे यांचे नाव या ठिकाणी घोषणा करण्यात आली आणि त्यांची या ठिकाणी महापौर, उपमहापौर, शहराध्यक्ष सगळे पदाधिकारी मिळून जय साळुंखे यांची उमेदवारी त्या ठिकाणी नगरसचिव यांच्याकडे 12:40 2 फॉर्म भरण्यात आले। समसमान मतं त्या ठिकाणी राहिले तरी पक्षाने 1 मताची तजवीज करून ठेवलेली आहे आणि त्या एका मताच्या जोरावर जय साळुंखे हे परिवहन चेअरमनपदी विराजमान होते। पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला उशिरा का होईना परिवहन सभापती पदाकरिता माझ्या नावाची घोषणा करून आम्हाला न्याय दिलाय। येणाऱ्या काळात परिवहन उपक्रमाला ऊर्जित अवस्था प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी प्रतिक्रिया भाजपाचे जय साळुंखे यांनी व्यक्त केली। भारतीय जनता पार्टीने सामान्य कुटुंबातला कार्यकर्त्याला संधी दिली, हे मला खूप अभिमान वाटत होते की भारतीय जनता पार्टीत कार्यकर्त्याला थोडा उशीर का होईना न्याय भेटतो। परिवारामध्ये आता सध्याला 4 महिन्याचा पगार थकलेला आहे। मी आयुक्ताला, महापौर, सभागृह नेते, माझे पालकमंत्री बाप्पू असं म्हणून आम्ही विनंती करू आयुक्ताला की पगार कंटिन्यू द्यायला पाहिजे आणि नवीन बसेसची काही मागणी आहे डिझेलवरची, ते आणून पुन्हा एकदा ऊर्जित अवस्थेत आणण्याचा प्रयत्न करू। शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी एकत्रित येऊन राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले आहे। शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांकडून आम्हाला महाआघाडी धर्माचे पालन करण्याचा आदेश देण्यात आलाय, असं म्हणत महेश कोटे यांनी परिवहन सभापतीच्या निवडीप्रसंगी महाविकास आघाडीचा चमत्कार आम्ही करून दाखवू, इतकेच नाही तर आमचा उमेदवार बिनविरोध परिवहन सभापती होईल, असा दावा देखील विरोधी पक्षनेते महेश कोटे यांनी केलाय। आता आमची 3 आघाडी 3 पक्षाची वेगळी आहे ना। गेल्या वर्षी बघा आमची युती भाजप बरोबर होती, आता आमची आघाडीवर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेची आघाडी आहे। त्यामुळे आता आम्ही 3 मिळून निर्णय घेणार जे असेल ते सांगतोय ना की आता जे आहे आम्ही 3 पक्ष एकत्र राहून सगळ्या ज्या बाकीच्या समित्या असतील त्या आम्ही एकत्र राहणार। वरून तसे इन्स्ट्रक्शन आहेत आम्हाला 3 पण आहेत, ते तर तुम्हाला परवा दिवशी समजेलच। आज मी एवढंच सांगतो की आता आम्ही फक्त पहिल्यांदा फॉर्म भरतोय, उद्या आमची परत आज संध्याकाळी चर्चा होईल, वर आमच्या नेत्यांना कळवू, तिकडून मग बाकीच्या आमच्या आघाडीच्या लोकांची चर्चा होईल, त्यानंतर परवा दिवशी समजेल। आमचे वरिष्ठ नेते ज्या पद्धतीने आदेश देतील त्या पद्धतीने आम्ही आदेशाचे पालन करण्यास बांधील आहोत, असं म्हणत शिवसेनेचे संभाव्य उमेदवार परशुराम भिसे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। सध्या दिलं तर आदरणीय महेश अण्णा कोटे यांच्या नेतृत्वाखाली परिवहन जे आता डबघाईल आहे ते माझे सभापती तुकाराम नाना मस्के व आमचे सहकारी तुकाळे साहेब यांना सोबत घेऊन
अण्णाच्या नेतृत्वाखाली जे डबगैला जे परिवहन आहे त्याला सुधारण्यासाठी प्रयत्न करेल. मी विचार पण होतो असं दावा करत नाही. भेटेल तर संधीचं सोनं करेल. नाही दरम्यान शिवसेना आणि भाजपाच्या नेत्यांनी आपल्या संभाव्य उमेदवाराच्या नामनिर्देशन अर्ज नगरसचिवांकडे दाखल केले असल्याची माहिती नगरसचिव बागवान यांनी दिली. नगरपालिका सोलापूर परिवहन समिती सभापती निवडणुकीची प्रक्रिया आज प्रत्यक्षात सुरुवात झालेली असून त्याप्रमाणे यापूर्वी सर्व परिवहन समिती सन्माननीय सदस्यांना कार्यपत्रिका पोच करण्यात आलेली आहे. कार्यपत्रिकेनुसार आज दिनांक 9/3/2020 रोजी माननीय सभापती परिवहन समिती या पदाकरिता नामनिर्देशन पत्र एकूण 7 म्हणजे 14 फॉर्म घेऊन गेलेले आहेत. 7 उमेदवार आहेत. त्यामध्ये प्रत्यक्ष दाखल केलेले उमेदवार 2 आहेत. त्यामध्ये जय दत्तात्रय साळुंके यांनी अर्ज दाखल केलेला आहे. श्रीयुत परशुराम मारुती भिसे यांनी सदर पदाकरिता अर्ज दाखल केलेला आहे. सदरची निवडणूक प्रक्रिया माननीय विभागीय आयुक्त पुणे यांचे आदेशानुसार सोलापूर जिल्ह्याचे माननीय जिल्हाधिकारी आदरणीय श्रीयुत मिलिंद शंभरकर साहेब यांच्या आदेशानुसार ही निवडणूक प्रक्रिया राबवण्यात येत आहे. सदर पदाची निवडणूक प्रक्रिया दिनांक 11/3/2020 रोजी सोलापूर महानगरपालिकेच्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या सभागृहामध्ये सकाळी 11 ते 2 या वेळेमध्ये पार पाडेल. 11 मार्च रोजी परिवहन सभापतीच्या निवडीप्रसंगी महाविकास आघाडीचा चमत्कार महेश कोठे करून दाखवणार का? कोठे यांना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि MIM कडून सकारात्मक प्रतिसाद मिळणार का? का पुन्हा भाजप आपल्या संयमी राजकारणाची खेळी करत भाजपा बाजी मारणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.